नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ईजी न्यूजच्या व्हिडिओजला सर्व दर्शक जो अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल सर्वांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार. असाच आणि आणखीन वाढता प्रतिसाद देत राहा. ईजी न्यूजच्या व्हिडिओच्या लिंक या जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून सबस्क्रिप्शन ईजी न्यूजचं वाढू शकेल. डाउनलोड करून कृपा करून शेअर करू नका. सबस्क्रिप्शन वाढण्यासाठी त्याची लिंक शेअर होणं खूप गरजेचं आहे आणि ती आपण सर्वजण करा. जास्तीत जास्त लोकांना ईजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. त्यात आम्हाला खूप मोठं मदत आणि समर्थन त्याच्यातून मिळत राहील. शेवटी असं आहे की ही सगळी जी मेहनत घेतली जाते याला जर सबस्क्रायबर बेस वाढला तर ती आम्हाला खऱ्या अर्थाने मदत असेल आणि ते एक प्रोत्साहनही असतं. एक उत्साह वाढतो की ज्यावेळेला सबस्क्रायबर वाढत असतात त्यावेळेला उत्साह वाढतो की आपण आणखीन चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये करत राहिलं पाहिजे. तर कृपा करून असा उत्साह वाढवणारं सबस्क्रिप्शनचं समर्थन आम्हाला देत राहा. आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे आणि तो असा आहे की भारत सरकारने आता 2000 रुपयाच्या नोटा या चलनामधून रद्द केल्यात, डिमॉनिटाईज केल्यात आणि या 2000च्या नोटांच्या डिमॉनिटायझेशनची घोषणा सरकारने स्वतः केली नाही, ते RBIने कळवलं. कारण पहिल्या डिमॉनिटायझेशन नंतर जे देशामध्ये जो हाहाकार माजला तो होऊ नये म्हणून यावेळेला RBIच्या तोंडून ते करायला लावलं. ज्या वेळेला लाल करायची होती त्यावेळेला स्वतः पंतप्रधानांनी येऊन सांगितलं होतं की मी या नोटा आता डिमॉनिटाईज करण्याचा निर्णय घेतला आहे आणि रात्री 12 नंतर या 500 आणि 1000च्या नोटा या आता कागदाचे तुकडे असतील अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बरीच त्यांनी वक्तव्य केली. इतक्या लेवलला जाऊन बोलले होते की लोकांच्या घरात लग्न आहे पण पैसेच नाही आहेत असं म्हणून हसले होते, खिदळले होते. आपको भी पता है कि अचानक 8 तारीख को रात को 8 बजे $500 और 1000 की नोट घर में शादी है, पैसे नहीं है. नंतर एखादा असं बोलले होते गुजरातमध्ये की मला फक्त 50 दिवस द्या. 50 दिवसामध्ये जर का हे सगळं स्थिर स्थावर नाही झालं नोटबंदीनंतर तर मला कोणत्याही चौकामध्ये देशात हवी ती शिक्षा द्या. अशा पद्धतीची त्यांनी त्यावेळेला वक्तव्य केली होती. भाइयों बहनों, मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं, 50 दिन. 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाइयों बहनों. अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार हूं. त्यानंतर देशभरातल्या अनेक चौकांमध्ये मी त्यांना शोधत होतो पण काही सापडले नाहीत कुठल्याच चौकात. आता हा 2000चा निर्णय घेतलाय. मला त्यामुळे असं वाटलं की याच्या बाबतीमध्ये लोकांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की नोटा रद्द करणं याचा किती प्रचंड मोठा आर्थिक बोजा या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती आणि आपल्यावरती नागरिकांवरती येत असतो याचा बोजा. तर ते समजावून घेण्यासाठी म्हणून मुद्दाम ही आकडेवारी सगळ्यांसमोर सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा आत्ता या ज्या 2000च्या नोटा भारत सरकारने चलनामधून रद्द केल्यात आणि त्या परत करण्याची मुदत ही 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवलेली आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा ती आधी 31 ऑक्टोबरपर्यंत होती, नंतर ती आता 7 ऑक्टोबरपर्यंत केली. पण आता 2000 रुपयाच्या एकूण किती नोटा भारत सरकारने छापल्या होत्या, कारण त्या छापण्याचा खर्च केला होता ना भारत सरकारने. तर भारत सरकारने एकूण छापलेल्या नोटांची संख्या होती 2000 रुपयाच्या नोटांची संख्या होती 354 कोटी 29 लाख. 354 कोटी 29 लाख 2000 रुपयाच्या नोटा या भारत सरकारने छापल्या होत्या. प्रत्येक नोट छापण्यासाठीचा खर्च होता 3 रुपये 77 पैसे. एक नोट छापण्याचा खर्च आहे 3 रुपये 77 पैसे. आता 3 रुपये 77 पैसे गुणिले
354,29,00,00,000 हा जर गुणाकार केला तर त्या गुणाकाराची रक्कम निघते. म्हणजे एवढ्या नोटा 2,000 रुपयाच्या छापून घेण्याचा भारत सरकारने केलेला खर्च होता 1335,67,33,000. 1335,67,33,000 इतका फक्त छपाईचा खर्च होता या नोटांच्या. छपाईच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे खर्च आहेत. म्हणजे त्या सगळ्या नोटा देशभर डिस्ट्रीब्यूट करणं, त्या डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्या नोटांच्या आकारासाठी म्हणून ATM मध्ये स्वतंत्र ट्रेजची अरेंजमेंट करणं, हा सगळा खर्च वेगळा फक्त छपाईचा खर्च होता 1335,67,33,000 रुपये याच्यातला. आता हा पैसा कोणाचा वापर खर्च झाला आणि नंतर त्या नोटा तुम्ही परत घेतल्या 2,000 रुपयाच्या नोटा. हा म्हणजे हा छपाईचा खर्च हा वेस्ट झाला ना याच्यातला. याच्या आधी काय केलं? त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे 8 नोव्हेंबर 2016च्या एका काळरात्री या भारताच्या अर्थव्यवस्थेवरती एक अतिरेकी हल्ला याच सरकारने केला. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा या चलनामधून रद्द केल्या आणि 500 1000 रुपयाच्या नोटा चलनामधून रद्द करून काही महिन्यानंतर काय केलं? नवीन 500 रुपयाच्या नोटा आणल्या. म्हणजे पहिल्यांदा त्या आधीच्या 500 रुपयाच्या नोटा छापण्याचा आणि 1000 रुपयाच्या नोटा या एकूण चलनामध्ये सर्क्युलेशनमध्ये असलेल्या या एकूण नोटांची संख्या किती होती? धक्का देणारा आहे. 500 आणि 1000 रुपयाच्या भारतामध्ये चलनामध्ये असलेल्या एकूण नोटांची संख्या होती 22.3 बिलियन. जस्ट इमॅजिन. म्हणजे मी हा आकडा आणखीन सोपा करून सांगतो. 2230 कोटी 2230 कोटी नोटा होत्या चलनामध्ये 500 आणि 1000 रुपयाच्या. या भारत सरकारने रद्द केल्या 500 आणि 1000च्या. आता या 2230 कोटी नोटांना सरासरी छपाईचा खर्च हा 2.87 ते 3.909 इतका होता. आणि आता या सगळ्या नोटा रद्द केल्या. आपण सरासरी 3 रुपये इतकी जरी त्याची किंमत पकडली तरी 2230 कोटी गुणिले 3 रुपये एवढा या नोटांच्या छपाईचा खर्च होता, जो निघतो 6,690 कोटी रुपये. हा छपाईचा खर्च आहे फक्त. आणि या रद्द करून टाकल्या एका दिवशी 4 तासात. ना RBIला विचारलं ना मंत्रिमंडळाला विचारलं. एकट्याने रेडिओ TV वरती येऊन हा निर्णय जाहीर करून टाकला की या 6 आणि देशातल्या चलनामधली 80% चलन हे एका मिनिटामध्ये नरेंद्र मोदी या माणसांनी हे रद्द करून टाकलं. आणि नुसता छपाईचा खर्चाचा लॉस त्या दिवशी झाला 6,690 कोटी रुपयाचा. आता या 6,690 कोटी रुपयाचा जो आहे आणि हा आधीचा या 2,000 रुपयाचा नोटांचा जो छपाईचा खर्च आहे याची जर बेरीज केली तर तो खर्च निघतो 8,025 कोटी 67,33,000 रुपये. 8,025 कोटी 67,33,000 रुपये इतका प्रचंड मोठी रकमेचा लॉस या देशाच्या अर्थव्यवस्थेला या एका नरेंद्र मोदी नावाच्या माणसाने दिला. आता या सगळ्या म्हणजे या आधीच्या ज्या 2230 कोटी नोटा होतात त्या रद्द केल्यानंतर त्या सगळ्या परत ज्या वेळेला बँकांमध्ये येत होत्या त्यावेळेला जे 6 महिने जवळजवळ वाया गेले त्या काळामध्ये. आणि या 6 महिने वाया जाण्याच्या काळामध्ये बँकांनी कोणालाही 1 रुपयाचं कर्ज दिलं नाही. बँकेचा संपूर्ण वेळ देशभरातल्या सर्वच्या सर्व बँकांच्या टोटल स्टाफचा पूर्ण अनप्रोडक्टिव्ह वापर, फक्त नोटा परत घेणं, अनप्रोडक्टिव्ह वापर हा करोडो तासांचा मॅन आवर्स ज्याला म्हटलं जातं की एका माणसाचे रोजचे 8 तास असं जर धरलं
तर त्या 6 महिन्यातल्या 180 दिवसामध्ये रोजचे 8 गुणिले 180 दिवस, कारण बिचाऱ्यांना शनिवार रविवारची सुट्टीसुद्धा घेता येत नव्हती त्या काळात, आलेल्या नोटा मोजाव्या लागत होत्या पुन्हा 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 पुन्हा. हा टोटल लॉस करोडो लोकांचा झाला. या लाईनीमध्ये उभं राहून करोडो लोकांचे अनेक तास, करोडो तास हे त्याच्यामध्ये वाया गेले. हा संपूर्ण देशाचा कालावधी हा पूर्णपणे अनुत्पादक, अनप्रॉडक्टिव्ह असा झाला, ज्याच्यामुळे अनेक लोक, देशभरामधले करोडो लोक जे डेली वेजेसवर, रोजंदारीवर काम करतात, त्यांचं काम बंद झालं. कारण त्यांच्या मालकांना रोज देण्यासाठी त्यांच्याकडे सुट्टे पैसेच नव्हते, त्यामुळे रोजंदारी देणं बंद झालं. त्यात बांधकाम मजूर असतील, त्यात रस्त्यावरती काम करणारे मजूर असतील, त्यात शेतमजूर असतील, त्या उद्योगांमध्ये डेली वेजेसवरती काम करणारे मजूर असतील, या सगळ्यांचा पूर्ण रोजगार बंद झाला. करोडो लोक देशामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हे विस्थापित झाले. पायी पायी रस्त्यावरून फरफटत अन्न पाण्याशिवाय त्यांना आपापल्या गावाला परतायला लागत होतं. नंतर आलेल्या कोविडच्या काळामध्ये हे सगळं, ही देशावरची आपत्ती, म्हणून मी त्याला म्हटलं हा अतिरेकी हल्ला होता या देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा. आणि संपूर्ण देशातली अर्थव्यवस्था इतकी कोलमडली की देशाच्या GDPचा रेट हा पहिल्यांदा स्वतंत्र भारताच्या इतिहासात -23% पर्यंत गेला. -23%. हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती केलेला हा एक भयानक हल्ला होता. या नरेंद्र मोदी सरकारने केलेला तो हल्ला होता. आणि आता इतकी प्रचंड मोठी रक्कम या आपल्या देशातल्या नागरिकांच्या आणि कर देणाऱ्या नागरिकांच्या, म्हणजे फक्त आयकर देणारा नाही, या देशातल्या गरीबातला गरीब माणूस, अगदी भिकारी सुद्धा हा अप्रत्यक्ष कर देत असतो. तो एक छोटा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा विकत घेतो, तर त्यावरही त्यांनी GST भरलेला असतो, त्यावरही त्यांनी त्या पूर्वीच्या काळात सेल्स टॅक्स भरलेला होता. साधं एक डोकं दुखण्यासाठी एखादी ॲनासिनची टॅबलेट विकत घेतली तर त्या टॅबलेटवरती सुद्धा सेल्स टॅक्स हा देशातल्या गरीबातला गरीब भिकारी माणूस सुद्धा त्याच्यावरती भरत होता. या प्रत्येक माणसाच्या खिशामधून हे पैसे खर्च केलेले आहेत, उधळलेले आहेत नरेंद्र मोदी सरकारने. आणि याच्या वेळेला जी उद्दिष्ट सांगितली यातलं एकही उद्दिष्ट हे सफल झालं नाही, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग ते नक्षलवाद संपवणं असो, ते आतंकवाद संपवणं असो, ते करन्सीमध्ये काय कॅशलेस करन्सी सुरू करायची हे असो, कारण त्यावेळेला देशामध्ये जी कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये होती ती 14,85,000 कोटीच्या आसपास होती. आज ती 30 लाख कोटीच्या वरती गेलेली आहे. 30 लाख कोटीपेक्षा जास्त कॅश इन सर्क्युलेशन आहे. त्यामुळे तेही उद्दिष्ट असफल झालं या नरेंद्र मोदी सरकारचं. पण आपल्या सर्वांच्या डोक्यावरती हा वरवंटा मारला होता डिमॉनेटायझेशन नावाचा. आणि येणाऱ्या निवडणुकांच्या वेळेला तुमच्या दारात ज्या वेळेला मतांची भीक मागायला हे RSS आणि भाजपवाले येतील, त्यावेळेला याचा जाब विचाराचा आहे. आपण प्रत्येकाने या गोष्टीचा जाब विचाराचा आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि या देशामध्ये माणसांची क्रयशक्ती संपूर्णपणे संपवून टाकणारा हा जो निर्णय झाला, टोटल फेल्युअर ऑफ फिस्कल पॉलिसी, टोटल फेल्युअर ऑफ मॉनिटरी पॉलिसी विथ मॅलिफाईड इंटेन्शन्स, अशा पद्धतीने हा जो डिसिजन झाला याचा जाब आपण यांना विचारायचा आहे येणाऱ्या निवडणुकांच्या काळात. तो मात्र पक्का मनाशी निर्धार ठेवा. ते जर आपण करू शकलो तरच या उन्मत्त झालेल्या सत्ताधीशांना आपण 2024च्या निवडणुकीत पालापाचोळ्यासारखं हरवल्याशिवाय पर्याय उरणार नाही आहे. ते आपण सर्वजणांनी करावं इतकंच या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन. EG न्यूजच्या व्हिडिओजला प्रतिसाद द्या, लाईक करा, जास्तीत जास्त याची लिंक लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा, बेल आयकॉनचं बटन दाबायला सांगा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची पूर्वसूचना सर्व सबस्क्रायबर्सला ही मिळत राहील. धन्यवाद.